मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची प्रीमियम 45 सीरीज आपण आपल्या यूट्यूब चॅनल्सवर सुरू केलेली आहे. तर या ठिकाणी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा तुमच्यासाठी ठरणार आहे, जी आगामी मुंबई उच्च न्यायालयाची परीक्षा होणार आहे. तर डायरेक्टली आपण या ठिकाणी आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न पहा, या ठिकाणी काय दिलेला आहे. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात? तर मित्रांनो, या ठिकाणी 4 ऑप्शन्स आहेत आणि 4ही ऑप्शन कन्फ्युजन आहेत. तर ऑथेंटिक या ठिकाणी आपल्याला उत्तर त्या ठिकाणी द्यायचं असतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, उपराष्ट्रपती यांच्याजवळ राष्ट्रपती काय करत असतात, आपला राजीनामा या ठिकाणी सोपवत असतात. यामध्ये पंतप्रधान आहे, लोकसभा अध्यक्ष आहे, मुख्य न्यायाधीश हे तिन्ही जे नाव आहे ते देखील अत्यंत आयएमपी आहे. त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतो. म्हणून अशा प्रश्नांचा सराव करण्यासाठी तुम्हाला काही प्रश्न पाठच असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण शिपाई या पदासाठी वन लाईनर प्रश्न ॲज इट इज त्या ठिकाणी एक्झाममध्ये येत असतात. तर त्याच बेसिकवरच आपण या ठिकाणी क्वेश्चन पेपर घेत आहोत, जेणेकरून जास्तीत जास्त गुण तुम्हाला या ठिकाणी मिळावे. दुसरा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील पहिले माहितीचे शहर आयटी सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? आता आयटी सिटी म्हणून या ठिकाणी सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. मुंबई असेल, पुणे, नागपूर, नवी मुंबई. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, महाराष्ट्रातील पहिले माहितीचे शहर म्हणून नवी मुंबईला ओळखले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न, संत तुकाराम महाराज यांची समाधी कोठे आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, संत तुकाराम महाराजांची समाधी देहू या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचा, विशाल सह्याद्री या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे अनंतराव पाटील. त्यानंतर पुढचा प्रश्न, श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे मित्रांनो, साने गुरुजी. त्यानंतर पुढील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा असलेला जिल्हा कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, नंदुरबार. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोल्हापूर शहर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे, चपलांसाठी प्रसिद्ध आहे. तर अशाच प्रकारचे ऑथेंटिक प्रश्न आपण आपल्या चॅनल्सवर घेत आहोत. त्याच पद्धतीनं मित्रांनो, यावर्षी जर गुलाल उधळायचा असेल शिपाई या पदाचा, तर तुम्हाला काय करायचं आहे? तर तुम्हाला वन लाईनर जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव करायचा आहे. तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवायचे आहेत, ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन. आणि आता वेळ कमी असलेल्यामुळं फक्त एक्झाम ओरिएंटेड कंटेंटच तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी वाचायचं आहे आणि प्रश्नपत्रिका सोडवायची आहेत. तर मित्रांनो, आपलं टार्गेट या ठिकाणी 28 ते 29 मार्काचा ठेवायचा आहे. तरच आपलं या ठिकाणी स्पर्धामध्ये सिलेक्शन होऊ शकतं किंवा स्पर्धेमध्ये आपण टिकू शकता. कारण तुम्हाला माहिती आहे, फॉर्म हे अत्यंत जास्त आलेले असल्यामुळे आपली तयारी सुद्धा क्षमतेपेक्षा जास्त असणं कंपल्सरी आहे. तर 28 ते 29 मार्क कशा पद्धतीने मिळवता येईल? तर मित्रांनो, यासाठी आपण ऑथेंटिक नोट्स तयार केलेले आहेत शिपाई या पदासाठी. त्याच पद्धतीनं प्रश्नसंच तयार केलेला आहे. 2018 पासून जेवढे काही क्वेश्चन पेपर झाले ते सर्व आढावा घेऊन प्रश्न सेट तयार केलेले आहेत. नोट्स सुद्धा आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करून आता एक्झामच्या वेळी फक्त त्या ठिकाणी एक्झाम ओरिएंटेड कंटेंट जरी वाचलं तरी 28 ते 29 मार्क्स तुम्ही या ठिकाणी सहज घेऊ शकता. तर हा मित्रांनो, कंटेंट्स घेण्यासाठी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करता येतील. तर पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातील कोणते फळ फळांचा राजा म्हणून ओळखले जाते? फळांचा राजा खालीलपैकी कोणत्या फळाला म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, हापूस, आंबा. त्यानंतर पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता आहे? तर कोकण. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे, ज्यामध्ये सर्वात जास्त काय आहे, लोकसंख्या आहे? तर या ठिकाणी आहे पहा, ठाणे. त्यानंतर पुढचा प्रश्न, कापूर कोणत्या झाडापासून मिळवला जातो? कापूर कोणत्या झाडापासून मिळवला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, कापूर हा दालचिनी या झाडापासून मिळवला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न, जिल्हा स्तरावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाची असते? तर जिल्हा स्तरावर जिल्हा अधिकारी यांची पूर्णपणे जबाबदारी असते. त्यानंतर पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करत असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, राष्ट्रपती. त्यानंतर पुढचा प्रश्न, अन्न साखळीत सौर ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये कोण करत असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, हिरव्या वनस्पती. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मामुळे आकाशाचा रंग आपल्याला या ठिकाणी निळा भासतो किंवा निळा दिसतो? तर याचं आन्सर आहे विखुरणे. या गुणधर्मामुळे आकाशाचा रंग हा निळा दिसत असतो. पुढचा प्रश्न, विद्युत चुंबकाचा गाभा डायडाचा बनलेला असतो. तर विद्युत चुंबकाचा गाभा हा कशाने बनलेला असतो? तर मऊ लोह याने बनलेला असतो. पुढचा प्रश्न, ज्या वस्तू स्वतः प्रकाश उत्सर्जित करतात त्यांना काय म्हणतात? तर मित्रांनो, प्रश्न पाहत असताना प्रश्नांचा लेवल पाहून घ्या, कारण या ठिकाणी शिपाई पद 7वी पास असल्यामुळे प्रश्नांचा लेवल सुद्धा या ठिकाणी त्याच पद्धतीनं ठेवलेला आहे. कारण आतापर्यंत झालेले जेवढे काही क्वेश्चन सेट आहेत, बरेच विद्यार्थ्यांनी पेपर दिलेले आहेत, त्यांचा सर्व आढावा घेऊन आपण क्वेश्चन सेट तयार केले असल्यामुळे
तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण या ठिकाणी जाणवणार नाही आणि सेम ॲज इट इज प्रकारचाच पेपर तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट्सला जेव्हा तुम्ही पेपर सोडवायला जाणार त्यावेळेस तुम्हाला अशाच प्रकारचा पेपर त्या ठिकाणी दिसेल आणि कदाचित यामध्ये बरेच प्रश्न ॲज इट इज त्या ठिकाणी आलेले असतील. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो तेजस्वी वस्तू. त्यानंतर पुढचा प्रश्न, पॅन कार्डचे पूर्ण रूप काय आहे? पॅन कार्डचं शॉर्ट फॉर्म दिलेलं आहे तर त्याचं फुल फॉर्म काय आहे? ॲन्सर परमनंट अकाउंट्स नंबर. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय नील क्रांतीचे जनक कोण आहेत? तर भारतीय नील क्रांतीचे जनक हिरालाल चौधरी आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, ऑलिव्ह तेल रिफायनरी स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर पहिले राज्य आहे मित्रांनो राजस्थान. त्यानंतर पुढचा प्रश्न, विचार, भावना, अनुभव व्यक्त करण्याचे साधन म्हणजे डॅश होय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो भाषा. त्यानंतर पुढचा प्रश्न, पृथ्वीराजाच्या या शब्दात किती जोडाक्षरे आहेत? तुम्हाला त्या ठिकाणी शोधायचे आहेत. जोडाक्षरे किती आहेत? तर या शब्दामध्ये टोटली जोडाक्षर 2 आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, उतरंड हा शब्द खालीलपैकी कोणत्या पर्यायासाठी वापरला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण उतरंड हे मडके यासाठी वापरला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न, विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तीक्ष्ण या शब्दाचा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे बोथट. पुढचा प्रश्न, त्याचे वडील अगदी अगावेताळ आहेत या वाक्याचा तुम्हाला अर्थ सांगायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे अत्यंत रागीट मनुष्य. त्यानंतर पुढचा प्रश्न, तर या ठिकाणी पाहू शकता प्रश्न क्रमांक 26, 27, 28 ठीक आहे. त्यानंतर 29 आणि 30 हे सर्व गणितावरचे प्रश्न आहेत आधारित. तर तुम्हाला या प्रश्नाचं आन्सर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायचं आहे आणि प्रश्नाची क्वालिटी कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा आणि नक्कीच यावर्षी तुम्हाला पोस्ट मिळवायची असेल तर विश्वास दाखवून मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदासाठी सुद्धा आपण कॉम्बो पॅक तयार केलेला आहे आणि शिपाई या पदासाठी सुद्धा वेगळा कॉम्बो पॅक तयार केलेला आहे. तर हे दोन्ही कॉम्बो पॅक्स घ्या आणि यावर्षी 100% पोस्ट मिळवा. अजून काय अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा.